नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी उतरले रस्त्यावर। तामसा शहर कडकडीत बंद। मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील 10 दिवसांपासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे, अशी या ओबीसी बांधवांनी मागणी केली आहे। आमचा कोणाला विरोध नाही, आमच्या कोणी घेऊ नाही, आमचा कोणाला विरोध नाही, आमचा कोणी घेऊ नाही। ओबीसी सर्व, ओबीसी सर्व, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। समाजाचे व्यक्ती ज्यावेळेस आमच्या न्याय हक्कासाठी तो उपोषणासाठी बसलेले आनंदवार साहेब, त्यांना हे कुठे न्याय देऊ पाहत नाहीत। ते मला सांगा, एका समाजाच्या मतावरती निवडून आलेले व्यक्तिमत्व आहेत का? ते 18 पगड जातीचं मत घेतात आणि 18 पगड जातीचे लोक ज्यावेळेस उपोषणाला बसतात त्यावेळेस हे पाठ फिरवतात। हे विचार ओबीसीच्या लोकांनी, SC STच्या लोकांनी करायला हवा। या लोकांच्या मनात किती जातीवाद आहे। यांचा जातीवाद जर संपुष्टात आणायचा असेल तर निश्चित 100% आपण इथून पुढच्या काळात आपल्याच माणसांना, आपलं मत आपल्या माणसांना द्यावं लागेल, ही संकल्पना आपल्याला राबवावी लागणार आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका ही अशी असेल, आता अनंतवार साहेबांच्या उपोषणाकडे हे लोक कानाडोळा करतायत। येथून पुढचं आंदोलन अजून तीव्र असेल। काल आम्ही बऱ्याचशा वेळा तिथे रस्ता रोको केला। आज तामसा येथे हे आहे आपलं तामसा बंदीचं हाक दिलेली आहे। उद्या आम्ही हदगावची देऊ आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्र पेटेल। महाराष्ट्र अख्खा आम्ही हाक देण्यासाठी आलं नाहीत, नेमकं काय भावना आहेत तुमच्या? हेच तर ओबीसी समाजाचं दुर्दैव आहे। आम्ही ज्या लोकांना गेल्या 60-70 वर्षापासून पूर्ण बाजारपेठ बंद केलेला आहे, कारण आज 10 दिवसापासून अनंतवार हे उपोषणाला बसलेले आहेत। सरकार त्यांची कोणतीही दखल घेण्यात झाली। आजच्या नंतर पुन्हा आमचा हिमायतनगर बंद राहील, हिमायतनगरच्या नंतर हदगाव बंद राहील। एवढंही करून जर सरकारनं नाही ऐकलं तर आम्ही पूर्ण तालुक्यातली पूर्ण ओबीसी SC ST समाज समजा आम्ही जेलभरो आंदोलन करू, एवढा मी इशारा देऊ शकतो। तामसा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि
अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा, कारण त्यांचा उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. ज्या प्रकारे आनंदवारांचं 10 दिवसापासून आंदोलन चालू आहे, त्याला ज्या शासनाच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया येत नसल्यामुळं ज्या आंदोलनाला जो वळण येईल त्याची शासनानं दखल घेतली पाहिजे. आणि कोणते आंदोलनकर्ते जेव्हा आंदोलन करतात त्यांना शासनानं त्याची दखल घेऊन म्हणजे VJNTचा ज्या OBCचा जो मुद्दा आहे त्याच्यावर त्याचं विश्लेषण करून त्याचं उत्तर शासनाचा सविस्तररित्या सामाजिक मंत्री जे न्यायमंत्री आहेत त्यानं या मुख्यमंत्र्यानं या होम मिनिस्टरनं त्याची दखल घेऊन अनंतवारांचं उपोषण या त्यांचं आंदोलन आहे ते लवकरात लवकर शॉर्टआउट करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि आमच्या OBC समाजाचं जो VJNT सगळे OBC SC ST जे 400 जाती जे आज जे महाराष्ट्रात आहेत, ज्या म्हणजे वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण भारतामध्ये जे आज 2,000-2,500 आमच्या जे जाती आहेत, भटक्या, विमुक्ती, जे भाजी पार्टी, जे बी आमच्या OBCच्या ज्या जाती आहेत त्यांना लवकरात लवकर आरक्षणमध्ये जो आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही त्या आरक्षणामध्ये जो कोणताही जो पार्ट आहे आमच्या आरक्षणाचा जो दुसऱ्याला कोणाला देता येऊ नये याची दखल म्हणजे शासनानं घ्यावी. ही आम्ही मुख्यमंत्री महोदय ते आमचे न्यायमंत्री महोदय त्यांना आम्ही याची हे अंमलबजावणी करून यांच्यानंतर जर त्या उपोषणाचा अनंतवारांच्या उपोषणाचा जर काही मार्ग निघाला नाही त्याचं जो आन्सर येईल त्याला तर ते आम्ही उपोषणात म्हणजे रास्ता रोको आंदोलन वगैरे सगळेजण करायला म्हणजे जे कास्टवाईज आहेत जे आम्ही ज्या कास्टिझमच्या प्रकारे आम्ही जे आंदोलन करतोय त्या कास्टिझम वाईज आम्ही पण आंदोलन करू आणि रास्ता रोको वगैरे मोठ्या प्रमाणात करू. जिल्ह्यात आंदोलन जे होत आहेत आमचे नेते आहेत हाके वगैरे ते पण करत आहेत, हाके सर आहेत आणि जो अजून OBCचे नेते आहेत त्याप्रमाणे आम्ही पण त्या आंदोलनाला पुढे जाऊ. अनंतवार आहे त्यांना 8 ते 10 दिवस झाले उपोषण चालू आहे. आमदार खासदार आल्या का नाही, अजून नाही कोणी आलं. आणि तालुक्यातला कोणी प्रतिनिधी भेटायला आलेला नाही, जिल्ह्यातले पण आले नाही, कोणते प्रतिनिधी अजून त्यांना भेटायला आले नाही. त्यांची प्रकृती खालवली याची जिम्मेदार पूर्ण शासकीय व्यवस्था राहील. हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे.